वाईट परिणाम होतात की नाही? म्हणजे ह्या वाईट परिणामामुळे आज अशी कंडिशन झाली, आपण सगळे जण आज जे जगलोय ना, हे गोळ्या औषधावर जगलो. लहान मुलांच्या पासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत. जर गव्हर्नमेंटने जर 2 महिने मेडिकल स्टोअर बंद केली, एकही कुठली गोळी तुम्हाला जर नाही दिली, तर लोक तडफडून पडतील. त्याचं पण लोकांना व्यसन लागलं. दारूचं व्यसन लागलं तर एक वेळ चांगलं आहे, पण गोळ्याचं व्यसन सगळ्यात वाईट. खूप लोक नाही, खूप लोकांना ऍसिडिटी आहे, खूप लोकांना बरेचसे काही आजार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्यात? तुमच्या शारीरिक कमतरते. मग जर तुम्ही विचार केला, प्रत्येक जण याच्यावर कारण शोधतोय, प्रत्येक जण संशोधन करतोय. आणि संशोधन करायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट आज सांगतो, की या सगळ्याचं उत्तर कुठं असेल, तर ते वर इकडं तिकडं नाहीये, तर ते कुठं आहे? तुमच्या जमिनीमध्ये. तिचं रिझन काय माहितीये तुम्हाला? या कुठं आहे ते? जमिनीमध्ये. हे छोटे, त्याला टेम्परेचर जास्त मिळावं, तो मरून जावा, ही पहिली ऍक्शन आहे. दुसरी ऍक्शन असते सीआरपी. सीआरपी ते आपल्या ब्लड मधले व्हाईट ब्लड कार्पोस्कल्स, डब्ल्यूबीसी वाढणं. गुड्स काही नाही. डॉक्टर रिपोर्ट बघून म्हणतो पांढऱ्या पेशी वाढल्या. अरे हो की, पण काय वाढले? बरोबर आहे तुम्ही? पांढऱ्या पेशी वाढल्या म्हणजे काय? बॉर्डरचं सैन्य जा, कोण आहे बघ, मारून टाक त्याला. आता त्यांच्याकडनं कंट्रोल नाही झालं, म्हणून मग आपली बॉडी काय करते? अँटीबॉडीज तयार करते.